नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1007 पदाच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत आणि या जागा ज्या आहेत त्या SSC प्लस ITI बेसवर आहेत। लक्षात घ्या, ज्यांचं 10वी झालेलं आहे आणि ज्यांचं या ठिकाणी ITI कंप्लीट आहे दिलेल्या ट्रेडमध्ये, त्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांच्यासाठी जागा आहेत। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। लक्षात घ्या, या जागेसाठी कोणत्याही प्रकारची एग्जाम नाही आहे, ही लक्षात घ्या, पहिली अट आहे। याच्यामध्ये तुम्हाला मेरिट बेसिसवर म्हणजे तुम्हाला 10वीचे मार्क प्लस तुमचे ITIचे मार्क या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे। चला तर स्टार्ट करू याचा व्हिडिओ, शेवटपर्यंत बघत राहा। यामध्ये बघा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ एवं मोतीबाग वर्कशॉप, ठीक आहे, याच्यातल्या ह्या जागा आहेत। या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे www.apprenticeshipindia.gov.in। या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। डेट दिलेली आहे 5/4/2025 पासून ते 4/5/2025 पर्यंत, ठीक आहे। या ठिकाणी बघा पहिलं जे आहे नागपूर मंडलमध्ये आपण बघूया, या ठिकाणी त्यांचा कोड दिलेला आहे। हा कोड तुम्हाला या वेबसाईटवरती टाकून या ठिकाणी ऑनलाईनमध्ये फॉर्म भरावा लागतो। कास्ट वाईज जे आहे ते टोटल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही बघून घ्या। मी टोटल आकडे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामध्ये बघा फिजिकल हँडिकॅप आणि एक सर्व्हिसमॅनचे सुद्धा पदं ॲड आलेले आहेत। तर यामध्ये बघा पहिलं जे पद आहे फिटरचं आहे, त्याला टोटल 66 जागा आहेत। लक्षात घ्या 10वी प्लस तुम्हाला ITI पाहिजे तुमचा या ट्रेडमध्ये। तर त्यानंतर बघा सेकंड जे पद आहे कारपेंटरचं आहे, 39 जागा आहेत। वेल्डरचं आहे तिसरं पद, त्यासाठी 17 जागा आहेत। कोपा दिलेला आहे, त्यासाठी 170 जागा आहेत। इलेक्ट्रिशियन जर असेल तर त्यासाठी 253 जागा आहेत। स्टेनोग्राफर, इंग्लिश, सेक्रेटरियल असिस्टंटसाठी 20 जागा आहेत। त्यानंतर बघा प्लंबर असेल तर त्यासाठी 36 जागा आहेत। पेंटर जर असेल तर त्यासाठी 52 जागा आहेत। वायरमन जर असेल तर त्यासाठी 42 जागा आहेत। इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक असेल तर या ठिकाणी 12 जागा आहेत। डिझेल मेकॅनिक जर असेल तर त्यासाठी 110 जागा आहेत। अल्पोस्टर ट्रिमर जर असेल तर त्यासाठी जागा नाही आहे। मशिनिस्ट जर असेल तर 5 जागा आहेत। टर्नर जर असेल तर 7 जागा आहेत। त्यानंतर बघा डेंटल लॅबोरेटरी टेक्निशियन जर असेल तर 1 जागा आहे। त्यानंतर बघा हॉस्पिटल मॅनेजमेंट असेल तर 1 जागा। हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल तर 1 जागा। यानंतर स्टेनोग्राफर हिंदीमध्ये असेल तर या ठिकाणी 12 जागा आहेत। केबल जनरेटर असेल तर 21 जागा। डिजिटल फोटोग्राफर या ठिकाणी 3 जागा आहेत। ड्रायव्हर कम मेकॅनिक लाईट मोटर व्हेकलसाठी असेल तर 3 जागा आहेत। मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्ससाठी 12 जागा आहेत आणि मेशन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर जर असेल तर 36 जागा आहेत। टोटल मिळून या ठिकाणी बघा 919 जागा यामध्ये आहेत। कुठं आहेत तर नागपूर मंडलमध्ये, ठीक आहे, लक्षात घ्या नागपूर मंडलमध्ये आहेत। त्यानंतर बघा आपण पुढे बघूया, सेकंड जे जागा आहे ते मोतीबाग वर्कशॉप नागपूरचंच आहे हे, ह्याचा इस्टॅब्लिशमेंट कोड दिलेला आहे। यामध्ये बघा फिटर जे ट्रेड आहे त्यासाठी 44 जागा आहेत। वेल्डरसाठी या ठिकाणी 9 जागा आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी टर्नरसाठी 4 जागा आहेत। कारपेंटर आणि पेंटरला या ठिकाणी नाही आहे। तर स्टेनोग्राफरसाठी सुद्धा नाही आहे। इलेक्ट्रिशियनमध्ये बघा 18 जागा आहेत आणि कोपामध्ये या ठिकाणी 13 जागा। तर टोटल मिळून या ठिकाणी 88 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर अशा मिळून या ठिकाणी बघा 1007 जागा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी बघा पात्रता आपण चेक करणार आहोत। या ठिकाणी उमेदवाराचं वय हे 5/4/2025 पर्यंत कमीत कमी 15 आणि 24 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे, हे लक्षात घ्या। त्यामध्ये 5 वर्षांची सूट आहे SC ST उमेदवारांना। OBC साठी 3 वर्ष, तसेच दिव्यांग आणि पूर्व सैनिक जर असतील तर 10 वर्षापर्यंतची सूट दिलेली आहे। म्हणजे 24 प्लस हे पुढचे वर्ष तुम्ही मोजू शकतात। त्याप्रमाणे बघा या जन्मतिथीमध्ये म्हणजे याच वर्षांमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे या ठिकाणी ते दिलेलं आहे। अनारक्षित दिलेलं आहे, त्यामध्ये बघा 5/4/2001 ते 5/4/2010 पर्यंत जन्म झालेला आहे। अन्य पिछडा वर्ग आहे, त्याच्यामध्ये 5/4/1998 ते 5/4/2010 दिलं आहे। अनुसूचित जाती जमाती जर दिलेलं आहे ते 96 ते 2010 आणि दिव्यांग आणि सैनिक यांच्यासाठी 91 ते 10,000 पर्यंत दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला जर ते कळलं नाही तर या ठिकाणी बघा इंग्लिशमध्ये सुद्धा आहे। पहिलं जे आहे ऑदरसाठी आहे, नेक्स्ट OBC SC ST आणि PWBD आणि एक सर्व्हिसमॅनसाठी, ठीक आहे। या ठिकाणी बघा उमेदवारांचं कमीत कमी या ठिकाणी 50% या ठिकाणी SSCला तुम्हाला मार्क पाहिजेत। म्हणजे 10वीला जे आहे ते कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला 50% मार्क पडलेले पाहिजेत। चयन प्रणाली कशी आहे म्हणजे निवड प्रक्रिया तुमची कशी होणार आहे याच्यासाठी, तर मेरिट सूचीच्या आधारावर होणार आहे। म्हणजे 10वी प्लस तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 50% ज्याला गुण असतील आणि ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप असेल तुमची त्यामध्ये त्याचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। 100 मार्कांचं या ठिकाणी गुण मेरिट लिस्ट लागणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त मार्क असतील 10वीला आणि ITI मध्ये त्या ट्रेडमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केलं जाणार आहे, ठीक आहे।
तर तुम्हाला नाही का ऑनलाईन फॉर्म भरताना या ठिकाणी 2 विकल्प दिले जातील. एक तर तुम्ही वरती नागपूर मंडलमध्ये चॉईस करा किंवा मोतीबाग वर्कशॉप नागपूरला या ठिकाणी चॉईस करा. प्रशिक्षणास स्टायपेंड किती भेटणार आहे तुम्हाला बघा. या ठिकाणी बघा 8,050 रुपये 2 वर्षाच्या ITI कोर्स जर झाला असेल त्यांना आणि 7,700 रुपये जर 1 वर्षाचा ITI कोर्स झाला असेल तर. म्हणजे ज्याचे 2 वर्षाचा ITI कोर्स झाला आहे तेही फॉर्म भरू शकतो आणि 1 वर्षाचा झाला आहे तोही फॉर्म भरू शकतो. या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी हा 1 वर्षाचा असेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्या पदावरती पुढे कंटिन्यू केलं जाईल. त्यामध्ये बघा खाली दिव्यांगांसाठी बघा या ठिकाणी फिटनेस मानक दिलेला आहे. आवेदन जमा करण्याची तारीख दिलेली आहे 5/4/2025 पासून 4/5/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईनमध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे. महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी हे जे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे www.apprenticeshipindia.gov याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन टाकेल, त्यावरून तुम्ही जाऊ शकतात. इस्टॅब्लिशमेंट कोड म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्या 2 कोडपैकी एक कोड तुम्हाला त्याच्यात टाकायचा आहे. यामध्ये बघा मेन इंजिनिअरिंग स्थानक आणि डिप्लोमा धारक अधिसूचना आहे यांच्यासाठी की त्यांच्यासाठी या जागा नाहीत. म्हणजे जे कोणी इंजिनिअरिंग केलेली असेल त्या ट्रेडमध्ये किंवा डिप्लोमा केला असेल तर त्यांच्यासाठी नाही आहे. फक्त ITI वाल्यांसाठी आहे ज्यांनी 10वी+2 किंवा 1 वर्षाचा ITI केलेला आहे. या ठिकाणी बघा त्यांनी पत्ता दिलेला आहे, बाकीची माहिती दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी. तर व्यवस्थितरित्या ही PDF पूर्ण वाचून घ्या. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. त्याच पद्धतीने तुम्हाला जर हिंदीमध्ये नाही समजलं तर इंग्लिशमध्ये सुद्धा या ठिकाणी पूर्ण माहिती अवेलेबल आहे. तर मित्रांनो यामध्ये बघा नागपूरच्या ह्या जागा लिहिलेल्या आहेत. 1007 पदे आहेत या ठिकाणी. त्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा जे याच्यासाठी ITI+SSC मध्ये ट्रेड आहे त्यांचा. याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.